कॉक आणलेला आहे पेट्रोलचा. हे पडलं काहीतरी. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शारंगे सरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार तुम्हा सर्वांना. मी आज आलो आहे नवीन व्लॉग सोबत. आज आम्ही आमची बुलेट विंटेजवाली बुलेट घेऊन जाणार आहोत. तिचं थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे. बुलेटचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्याचा जो पेट्रोल कॉक असतो तो पेट्रोल कॉक जरा चावी आमची हरवलेली, त्याच्यामुळे आम्ही तिला दुसरी चावी लावली, पण ती चावीमधून आता लॉक तोडल्यामुळे पेट्रोल लीक मारत आहे. तर आम्ही आता 4-5 महिने झाले होते ती बुलेट अशीच ठेवून दिलेली होती, तर आम्ही चालवतच नव्हतो त्या बुलेटला. तर मग आज आम्ही विचार केला की चला आज जरा फ्री टाईम आहे तर जाऊया आणि रिपेअर करून घेऊया. तर मग आज आम्ही नवीन कॉक टाकू त्याला आणि 4-5 महिन्यानंतर आज काढतोय. ती तशीच झाकून ठेवलेली होती, तर त्याला खूप धूळ वगैरे पण पडलेली आहे. आता जरा माझा भाऊ तिला पुसत आहे. आता गॅरेजला नेऊया आणि बघूया की किती वेळात होते आणि तुम्हाला पुढची बघत राहा व्लॉग कसा आहे, म्हणजे बुलेट आम्ही काय करतोय त्याच्यामध्ये, आणि नंतर तुम्हाला त्याचा आवाज, गाडीची राईड वगैरे पण दाखवतो. बुलेट चालवायला मजा येते कारण की ती उलटी गेअरवाली आहे. म्हणजे नॉर्मली आता बुलेटला ह्या लेफ्ट हातावरती गेअर असतात, हिला राईट हातावरती गेअर आहेत आणि ब्रेक लेफ्ट हाताला आहे. जर ज्यांना बाईकचं नॉलेज आहे त्यांना बरोबर समजून जाईल विंटेज बुलेट. तर आता बघूया. आणि लास्ट व्लॉग तुम्ही जर नसेल बघितला तर प्लीज जाऊन बघा. खूप मस्त धमाल आहे त्या व्लॉगमध्ये. मरीन ड्राईव्हला आम्ही गेलेलो, नाईट आऊट मारला आहे. असेच नाईट आऊटवाले व्लॉग तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून टाका मोर व्लॉग्स. तर मी अजून व्लॉग्स आणेल तसेच नाईट आऊटचे माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत, कझिनसोबत वगैरे. आम्ही अजून कॅम्पिंगचा वगैरे पण विचार करतो आहे. कॅम्पिंगचा आपण आणूया व्लॉग्स वगैरे. तर त्याच्यासाठी पण तुम्ही मला सांगा की कसा व्लॉग तुम्हाला हवा आहे, तर आपण आणूया नक्कीच. चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर ही बुलेट आहे. बुलेटचं आता एवढ्या दिवस ठेवलेली, फक्त भावाने आता फडका वगैरे मारला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्व ऑइलचे पावडर वगैरे दिसत आहे. रस्टिंग वगैरे झाली आहे पावसामुळे. तर हा कॉक आहे पूर्ण गाडीचा कॉक. हा वाला खराब झाला आहे, त्याच्यात बघू शकता तुम्ही. त्याची चावी वगैरे पण तुटलेली आहे. ही दुसरीच आमच्या घरी होती, ती पडलेली, ती चावी आम्ही लावलेली हिला. तर त्याच्यामुळे तो पेट्रोल पूर्ण आम्ही जेव्हा टाकतो तर ह्याच्यातून सर्व निघून जात आहे. तर बघा, मी जे गिअरचं सांगत होतो ह्या साईडला ब्रेक आहेत आणि ह्या साईडला गिअर आहेत. हे गिअर आहेत, ही किक. हा नवीन कॉक आणलेला आहे पेट्रोलचा. हे पडलं काहीतरी. रिंग आहे ती, रिंग आहे ती. ही चावीचं जे लॉक आहे ते आपल्या बुलेटच्या कॉकचं तुटलेलं आहे, म्हणजे आम्हीच तोडलं कारण की ती चावी हरवल्यामुळे. आता ह्याला इन्स्टॉलेशन कसं करतात ते दाखवूया आपण तुम्हाला. क्लच भी टाइट कर दो ना, वो भी कुछ निकल रहेगा रस्ते से. पानी लगा हल्का टाका बाबा तू ते तर टाकेलच. काही शब्द तर नाही. म्हणजे तू बोलशील ना पहिले थोडं आहेच नाही. पेट्रोल भरून ऍक्टिवा तिला काय करत धक्का मारून उठायला गळ्या सुटत नाही, तिला आणत नाही मी. अरे गाडी करायला ते मरत बंद दिवस लागते परत बनवली. मला पाईप भी देखना कुछ कट गया वो पेट्रोल लीक हो गया था पूरा. अब ये लगा के हो चुका है, चाबी लगा के अभी ये पेट्रोल का पाइप लगाएंगे और हो जाएगा चालू. अभी इसमें नया प्रॉब्लम आ चुका है कि बैटरी ना गाड़ी चालू होता है तब चार्जिंग नहीं होता.
सर कर सिग्नल द्या नंतर $1.5 लाख का पेट्रोल भरतो 13 लिटरच्या टाकीमध्ये पण सध्या प्राइस बघून तर येऊ पण शकतो तेवढा मग थोडी दाखवायला पाहिजे ना फास्ट फॉरवर्ड करून आणि यांच्यात पेट्रोल पंप झाला रे कॉम्प्रेस कर चालू आहे अप्लिकेशन ब्लॉक आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या मित्रांना फॅमिलीमध्ये कोणाला पण ज्यांना जीप वगैरे या गाडीचा रेस्टोरेशन वगैरे बघायला आवडत असेल. आपण नवीन व्हिडिओ परत आणणार आहोत रेस्टोरेशनच्या ज्या आपण बुलेटवरती पण बनवणार आहोत. बुलेटनंतर यामा पण आम्ही कदाचित बनवू तर तुम्ही त्याच्यासाठी पण बनवून राहा आपल्या चॅनलवरती. नवीन व्हिडिओ असतील तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि बघा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा. थँक्यू बाय.